नमस्कार मित्र मैत्रिणींनो. सी ह्या अल्फाबेटचा उच्चार करताना आपल्याला कायम प्रश्न पडतो की सी चा उच्चार स करायचा की क करायचा. तर मी तुम्हाला सोपे नियम सांगणार आहेत दोन, जे तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचं कधीच कन्फ्युजन होणार नाही. सी या अल्फाबेट पुढे जर ए ओ यू हे वॉवेल आले तर याचा उच्चार होतो क. परंतु जर सी या अल्फाबेट पुढे ई आय वाय हे अल्फाबेट आले तर याचा उच्चार होतो स. फोनेटिक्स मध्ये या प्रकारे क, के किंवा एस अशा प्रकारे लिहितात. तर इथे बघा तुम्ही कॅट याचा उच्चार सरळ असा होतो कॅट. इथे होतो कप, हा होतो कॉर्न आणि हा होतो कॅमेरा. कारण या प्रत्येक ठिकाणी ए यू ओ ए असा आलेला आहे. म्हणजे वॉवेल्स आल्यामुळे याचे उच्चार काय होतात, क होतात. पण दुसरीकडे आपण बघतो की इथे आय आय वाय आल्यामुळे आणि ते ई आल्यामुळे याचा उच्चार काय होतो, सी चा क. तर मग कधीही वाचताना या वॉवेल्स कायम बघायचं, त्याप्रमाणे स किंवा क हे उच्चार करायचे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हा सर्कस मध्ये इथे उच्चार होतो स आणि ते उच्चार होतो क. याचं मूलभूत कारण असं आहे कारण इथे सीच्या पुढे आय आल्यामुळे हा स होतो आणि ते सीच्या पुढे यू आल्यामुळे याचा उच्चार काय होतो, क होतो. मित्रांनो, जर या दोन नियम जर तुम्ही लक्षात घेतले ना, तुम्हाला कधीच कन्फ्युजन होणार नाही स कधी वापरायचा आणि क कधी वापरायचा.